आपण बघताय एबीपी माझा. बातमी मुंबईमधून येते. मुंबईतला एल्फिन्स्टन पूल बंद करण्याच्या विरोधात स्थानिक आता आक्रमक झालेत. पोलिसांकडून एल्फिन्स्टन पूल बंद करण्यापूर्वी बॅरिकेडिंग करण्यात येत होतं. यावेळी स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काम बंद पाडलंय. इथे असलेला पूल बंदचा फलक या आंदोलकांनी काढून टाकलेला आहे आणि आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी आता बघायला मिळते. ताजे अपडेट जाणून घेऊया. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. अभिषेक, नेमकी काय आता मागणी आहे आंदोलकांची, काय परिस्थिती आहे सध्याची? सध्याला एल्फिन्स्टन ब्रिज बंद करण्याचं काम हे पोलिसांकडनं होणार होतं, मात्र आता सध्याला स्थानिकांकडनं जोरदार विरोध करण्यात आलेला आहे. आपण इथे सध्याला बॅरिकेड लावलेले बघू शकतो आहे, मात्र हा बोर्ड आहे, हा बोर्ड देखील स्थानिकांकडनं काढण्यात आलेला आहे. एल्फिन्स्टन ब्रिज इज क्लोज्ड अशा प्रकारचा बोर्ड हा MMRDA कडनं इथं लावण्यात आलेला होता. इथं आपण इथे बाजूला देखील बघू शकतोय, क्रेन पोलिसांकडनं आणण्यात आली होती. क्रेन देखील इथं बॅरिकेटिंग होतं ते इथं आणण्यात येणार होतं, मात्र सगळं काम सध्याला रहिवाशांकडनं स्थानिकांकडनं थांबवण्यात आलेलं आहे. कारण आहे की पुनर्वसन संदर्भातला निर्णय जो आहे तो घेण्यात यावा. अद्यापपर्यंत रहिवाशांची मागणी पूर्ण झाली नसल्याचा दावा रहिवाशांकडनं करण्यात येतोय. इथले काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया. नेमकं काय नेमकी मागणी आहे, काय सगळं झालेलं आहे? अहो, ते का बोलतात की रहिवाशांना रूम द्यायचा नाही, रूम खाली करायला बोलतात. ते 25 लाख द्यायला बोलतात आणि हे पिढ्या राहिलेली आहे. लहान मुलांपासून राहिलेली आहेत वस्तू. एक ने दोन ने तीन पिढ्या गेलेल्या आहेत. आता ते कुठे जाणार ऐन टायमाला? पटीला 25 लाख देतात, आज 3 पिढ्या गेल्या आहेत. हा तुम्ही कुठे कसे बोलते? करोडो रुपये मध्ये आहे. मागे काय खाली आहे ना, बांधा ना तिथे. मला हे इथे काम करताना पहिलं म्हणजे तुम्ही या ठिकाणच्या लोकांना विश्वासात घेऊन, हे एवढं जुनं ब्रिज आहे, या ब्रिजची आता तशी काही कोसळण्यासारखी कंडिशन नाही आहे. मग एवढं चांगलं तुम्ही जर प्रोजेक्ट करायला किंवा आर्थिक याचा विकास होत असेल तर त्याला लोकांचा विरोध नाही आहे, पण करताना जे स्थानिक लोक कित्येक पिढ्या इथे राहत आहेत त्यांचा विचार तर केलाच पाहिजे ना. त्यांना तुम्ही कुठेही उचलून फेकू शकता का? हे बघा, शासनाच्या कोणत्याही गोष्टीच्या विरोधामध्ये आम्ही नाही आहे, परंतु सध्या सरकारची अशी कंडिशन आहे ना की सरकार अक्षरशः असंवेदनशील सरकार तिथे बसलेलं आहे. या लोकांना कोणत्याही गोष्टीची तमा बाळगत नाहीयेत. आता सध्या रिसेंटली एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत ना, ते सगळेजण प्रत्येकजण टीव्हीला पाहतात, त्याच्यावर मी चर्चा नाही करणार. मी या विभागामध्ये राहते, मी या विभागाची नागरिक आहे. आज पिढ्यानपिढ्या लोक या विभागामध्ये राहत आहेत, पण तुम्ही बघताय का, आज तुम्हाला हा प्रोजेक्ट जर करायचा आहे तर तुम्ही या लोकांचं पहिल्यांदा त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करायला होती. आज MMRDAचे अधिकारी आलेले आहेत, ते सुद्धा त्यांच्याशी सुद्धा आमची चर्चा झाली आहे. त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की मॅडम यांच्याशी मला सांगा, आज एल्फिन्स्टन सारख्या सिग्नलवरचा तो रोड आहे, तिथे राहणाऱ्या त्या बिल्डिंग, आज त्या प्रत्येक रूमची नाही म्हणता किंमत 70 लाख रुपये तरी आहे. तुम्ही जर त्यांना 15 लाख रुपये द्याल, 20 लाख रुपये द्याल आणि जायला सांगाल मी उद्या तुमचं घर खरेदी करायला येते, 10 लाख रुपये देते, घराच्या बाहेर होशील का? कोणी होत नाही साहेब. एक मोठा प्रश्न म्हणावा लागणार आहे की एकूणच पुनर्वसनासंदर्भातली मागणी होताना पाहायला मिळत आहे, मात्र जी जागा आहे त्या जागेच्या ऐवजी पैसे देण्यासंदर्भातली जी काम आहे ते MMRDA कडनं होताना दिसतंय आणि त्यालाच कुठेतरी विरोध जो आहे तो आपल्याला इथं स्थानिकांकडनं होताना दिसतोय. अश्विन. अभिषेक, धन्यवाद. या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. आणि आता पुन्हा एकदा पहलगामच्या बातम्यांकडे वळूया. पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांना मारणाऱ्या, त्यांचं कुटुंब, त्यांचं